सुंदर ते धान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी.
काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्याशी भावे उतराई, जीविता पायी जीव थोडा. सहज बोलणे भीत उपदेश, करुणी सायास शिकविती. काय द्यावे त्यासी भावे उतराई, जीविता पायी जीव थोडा. तुका म्हणे वत्स धेनुचे भावे उतराई, जीविता पायी जीव थोडा. पांडुरंगा सवचरण सरोजम सांद्रणिरामलाभम, जगणनिहित पाणी मंडळम मंडळाना. तरुण तुलसीमाला कंदरं कंजळित्रं, सदैरवहासं फलं चिन्तयामि. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं, पूर्णब्रह्मपरानन्दैशपादनिवल्लभं. नमो सद्गुरु कृपया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती दयांचे गिर्या स्मरण. होय सकळ विद्येचे अधिकरण, श्रीची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार. मी आता शबरी नाम गोपन्नम, मारुतीर्नाम यस्य पिता, माता रानीर्नाम यस्य, तन्नमामि सर्वेति. ओम नमो सद्गुरु प्राप्त प्रसंगी तीर्थभूती सेवेसाठी निवडलेला असून देवनिवासी श्रीमंत संत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा आणि संताचं कार्य सांगणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांनी संतांनी जे उपकार केले, संतांनी जे शिकवलं, संतांनी जे सांभाळलं, त्या सर्व त्यांच्या उपकारातून
एक कृतज्ञता या अभंगातून व्यक्त करतात. विठ्ठल आला शीतळ शांतीचा वारा, तिने सुख झाली शरीरा, विठ्ठला पातळ कांचा धारा, कळी काळा सिद्धार्थ दरारा, रामा गोविंद जिथं सगळे अशा प्रकारचे लावलेले आहेत ना, ज्याच्यातून हवागार येते तिथं काही बसले. कारण बाबाजी यानंतर सगळ्यांना तसं सांगितलं, असं पुढे बसलं. यांना सांगितलं ध्यान करायचं पाहिजे, पुन्हा पुन्हा सांगायचं काही गरज नाही. सगळे माणसं इकडे बसतात, आपण इकडे बसलो पाहिजे. खास जिथं बसले असेल तिथं सर्व आहेत. पुणे काका जे आहेत, पुणे आमचे गणपत महाराज आहेत, सर्व मंडळी आहेत, ढवळे सर आहेत, सर्व बाबा आहेत, सगळे आहेत. आम्ही करायला आमचे त्यांच्या वडिलांनी आम्ही बहुत सेवा केली अशी पंढरनाथ शेळके यांचे जन्म ब्राह्मण सर्व आहेत. या सर्वच आहे. सगळे चोपदार आहेत. थोडी चोपदार आहे, पाठीमागे हे चोपदार आहे, बाळ महाराज चोपदार आहे, बाबाचे बंधू आहे, सगळेच आहेत. आणि मला ओळखणारे तुम्ही सगळेच आहे. तुमच्यातलाच एक विद्यार्थी काळकरी. आणि विशेष सांगेल मी तुम्हाला, या सत्रामध्ये या अधिक मासामध्ये म्हणजे बरोबर बाबाजींनी सर्व विद्यार्थ्यांची केली. थोडासा उजाळा देईल पाठीमागे जाऊन मी. विठ्ठल विठ्ठल श्री समर्थ सद्गुरू दिशेने प्रभूच्या कृपेने समर्थ बाबांच्या आशीर्वादानं आतापर्यंत जेवढे उत्सव झालेले आहेत तेवढे उत्सव, प्रत्येक उत्सव ध्यानात राहण्यासारखा आहे. प्रत्येक उत्सव आठवणीत राहण्यासारखा आहे. अनेक अधिक मास झाले, त्यातले काही अधिक मास आहेत. हा अधिक मास इथं भागवत कथेला संपन्न होत आहे. जवळजवळ श्रीमद भागवत गीतेला पाहता 14 वर्ष उलटून गेली. पहिली श्रीमद भागवत कथा स्वामीजींची इथं झाली. त्यानंतर आता होते तर त्याला वर्ष झाले 14 वर्ष. आणि त्यावेळेस कथा करत असताना स्वामीजींचा एवढा परिचय एवढं माहिती नव्हतं. परंतु आपल्या देवगड संस्थांचे श्री गुरु बाबाजीवर नितांत श्रद्धा असणारे ते वैकुंठवासी होते डॉक्टर देवनाथ महाराज बेताळ मिरीकर बाबा म्हणे. स्वामीजींच्या कथा त्यांनी खूप ऐकल्या, महाराष्ट्रामध्ये घडवल्या. आणि इथं देवगड संस्थानला बाबाजींच्या या ठिकाणी त्यानिमित्तानं त्यांना आणलं. बाबाजीवर खूप प्रेम स्वामीजींचं आणि स्वामीजीवर बाबाजींचं खूप प्रेम आहे. ती कथा खूप सुंदर होती. आज जर डॉक्टर बेताळ महाराज असते तर कुठंतरी आपल्या स्वामीजींवर कुठेतरी काही अभंग लिहून काढून दिले असते. तर या प्रसंगाला हा अभंग बाबा असे अभंग काढून द्यायचे डॉक्टर प्रसंग अनुसरून. आणि मराठी भाषा भगवान पांडुरंग हे सगळं डॉक्टरांनी त्यांना डॉक्टरांनी खूप अशा प्रकारचे आपल्या त्यांच्या हिंदी भाषेतून मराठी भाषेतून स्वामीजींना खूप सांगितलं. कालच्या प्रसंगाला मिरीकर बाबांची त्यांना आठवण झालीच स्वामीजी. त्यानंतर ही कथा पुन्हा श्रीमद भगवत कथा होते. अनेक वर्ष कानामध्ये गुंजत असलेलं त्यांचं जे भजन आजही ती भजन ऐकत असताना अनेकाच्या मोबाईलमध्ये ते रेकॉर्डिंग आहे, दोन्ही आहे. श्री क्षेत्र देवगड ते पंढरपूर जात असताना कधी कधी बाबाजींनी आनंदाने ते भजन म्हणायला लावलं. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठल. काल आपण भजन ऐकलं
या आठवणी कायम स्वरूपी आपल्या अंतःकरणामध्ये पुरून राहणार आहे. शारीरिक अधिक मास आहे. काही आठवणीतले क्षेत्रामध्ये आठवणीतले अधिक मास आहे. त्याच्यात थोडंसं माझ्या डोळ्यासमोर आलं म्हणून मी सांगतो. एक अधिक मास श्री व्यंकट स्वामी महाराजांच्या मठामध्ये त्यावेळेस संपन्न झाला. 8ही दिवस पूजनीय शंकराचार्य पूजनीय विद्याशंकरजी भारती महाराज त्यांचे 8ही दिवस प्रवचन होते. त्यांचे प्रवचन आणि रात्रीची वेळ होती. 9 ते 11 कीर्तनाची त्या काळाची असायची. सर्व दिग्गज मंडळी होती. कोण होतं त्यावेळेस काळात सगळे दिवंगत झाले. वैकुंठवासी लिंबाचे बाबा वैकुंठवासी गुरु पाटील झाले. आणि सगळ्यात महत्त्वाच्या सालीने म्हणायचे देवळ क्षेत्रामध्ये त्यांनी खूप प्रेम केलं शेवटच्या श्वासापर्यंत. आणि बाबाजींची या निमित्तानं संगीताच्या निमित्तानं सेवा केली अशा असणार पूजनीय वैकुंठवासी सुकाळ गुरुजी झालेला असेल. मंगळ स्वामी मठामध्ये आपले पूजनीय मालती बाबा नेहमीच्या पारायणावर भजन हरिपाठ वाजवायला त्यावेळेस आम्ही लहान वेळ बाबाने आमच्याकडून करून सगळे कार्यक्रम सुंदर व्हायचे. आणि कीर्तन म्हणा तर पंढरपूर क्षेत्रातील महान महान लोक होती. त्यामध्ये एक कीर्तन माझ्या त्यांचं ते अजून त्यांचं वाक्य माझ्या ध्यानात त्यावेळेस कोणतं वाक्य ज्यांनी कीर्तन इथे हे केली पहिले पूजनीय वैकुंठवासी गुरुवर्य वृंदा महाराज देगलूर. त्यानंतर त्या सत्रामध्ये पूजनीय गुरुवर्य भानुदास महाराज देगलूरकर यांचं कीर्तन होतं. आणि ज्या दिवशी त्यांचं कीर्तन होतं त्या दिवशी त्यांनी उल्लेख केला अशा मोठ्या सप्ताहामध्ये कीर्तनकार अभंग निवडत असताना आणि आपलं त्या ठिकाणी ज्ञान प्रकट करत असताना उपदेश करत असताना एखादी बाई जशी एखाद्या निमंत्रण आलं हळदी कुंकू असं म्हणा चांगल्या मोठ्या कार्यक्रमाचं ती जसं जात असताना चांगले मौल्यवान अलंकार आपल्यावर धारण करून जाते. चांगली साडी भरली दुखी येऊन येतली काढते हनुमान जाते साधीने करून नाही जात. तसं महाराज म्हणले होते महाराजांचे महाराज तसं आज मीही कीर्तनात झाले असं घेऊन येतले काही अशा प्रकारचं अभंग म्हणा आणि जो उपदेश करायचा अत्यंत अशा प्रकारचा अलंकारिक भाषेतील अशा प्रकारचा असेल असंच मी म्हटलं जातं. हे त्यांचं त्यावेळेचं वाक्य होते. आणि तोही अधिक मासातला सप्ताह बाबाजींच्या मार्गदर्शनात आशीर्वादात त्या काळातली सर्व मंडळी विश्वस्त मंडळी भक्त मंडळी तोपदार मंडळी गायनाचार्य मंडळी त्यावेळेस तो सप्ताह प्रकट झाला. विठ्ठल मंडळी त्या सप्ताहाला असेल. तदनंतर श्री संत नामदेव महाराजांच्या मंदिरामध्ये नामदेव महाराज गाथा पारायण आणि तिथं सप्ताह झाला. आठवणीत पारायणासाठी सगळी नामदास मंडळी होती. नामदेव महाराजांच्या गाथेचं पारायण करायला सगळी ती मंडळी त्यांची ती गोडवाणी मधुरवाणी त्यांच्या त्या चाली सगळ्यात अहो काही प्रसंग जे काही चरित्र आहे संतांचे ते वाचता येत नव्हते. डोळ्यातून गळगळ पाणी येत होते. कीर्तनाची परंपरा आणि कीर्तनही सगळे नामदास मंडळीचे महाराजांचे. आणि कीर्तनाची परंपरा अशी गेलेली असणार संसारात असावं बरं संसारात असलं पाहिजे. किती प्रसंग कठीण आला तरी संसारात असलं पाहिजे. आणि संकीर्तन कीर्तनामध्ये काय झालं पाहिजे कीर्तनामध्ये रडलं पाहिजे. पण सगळी सिस्टीम बी घडलेली आहे. ही सिस्टीम सांगितली त्याच्याबद्दल सिस्टीम बी घडली. आज माणसं संसारात रडतात आणि हसायचा कुठं प्रयत्न करतात. कीर्तनात येऊन हसतात. उलट आहे तसं नाही. कीर्तनात ऐशी कीर्तन मर्यादा हे ते पारायण करत असताना पाहिलं त्यांच्या डोळ्यातून असून येत होते. जनाबाईचा प्रसंग असेल बरोबर काकांचा प्रसंग असेल असे प्रसंग असतील ते ऐकलेलं अजूनही सगळं ध्यानात आहे. का बरं भगवंताचं नाव निघालं भगवंताचा उच्चार जरी झाला संताचा
चरित्र जरी डोळ्यासमोर आलं आणि ते चरित्र गात असताना ऐकत असताना आपलं जे हरवलेलं आहे ते जर सापवायचं असेल तर काय करावं लागतं? हरपले आपण पेपावे ते संता ते पाहता दिवसावे म्हणून वाणावे ऐकावे ते विठ्ठल उच्चार जरी झाला तर नैना डोळ्यातून पाणी येत असा सुंदर सप्ताह त्या काळात अधिक मासात झाला. अजून पुढे येऊन मला सांगायचे मला आणि पण श्री क्षेत्र पंढरपूरला आपल्या नवीन मठाचं काम झालं. नवीन मठाचं उद्घाटन सोहळा पुन्हा सप्ताह आणि सप्ताहामध्ये पुन्हा नामदेव महाराज गाथा पारायण. त्या पारायणाचं नेतृत्व पूजनीय हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज कपाळ त्यांचे चिरंजीव आदिकडून सर्व मंडळी संगीत पारायण पकवाट टाळ विना त्या सारी सगळ्या 2 सत्रामध्ये पारायण होतं. आपण सर्व होतो दिसतंय असं सुंदर पारायण झालं. खूप सुंदर पारायण झालं. ते सगळं असं आपण बदललं का चाल बदलली पाहिजे, चाल बदलली का सगळं ठेका बदलला पाहिजे, सगळं सगळं सुंदर. पण त्याही सप्ताहामध्ये कितीतरी काळ उठून गेला आणि त्याही सप्ताहामध्ये सद्गुरू गुरुहरी बाबळेंनी देवगड संस्थांचे जे काही अशा प्रकारचे आजी माजी मोठे निगडित असणारे सर्व कीर्तन अगदी सर्व आपल्या देवगड संस्थांचे निगडित भक्त मंडळीची सेवा करणारी महाराज मंडळी यांचीच कीर्तन होती. त्यात आमचाही नंबर होता. त्याही काळात कीर्तनात काही कळत नव्हतं कसं सांगावं ते. आजही कीर्तनात काय सांगावं तेही कळत नाही आणि उद्याही कीर्तन कधी जर ठेवलं तरी सांगता येणार नाही त्या कीर्तनात काय सांगावं ते. पुढे गेल्यानंतर मी मारुती बाबाला कंटाळून विचारतो, आपण कोणतं घ्यायचो कीर्तन अशा मोठ्या सप्ताहामध्ये स्वामी कीर्तन तर म्हणजे आपण आमच्या महाराज का तपासायचे घे देह जाव आठा बारा हो देह जाव आठा बारा हो देह जाव आठा बारा सप्ताहाला भेट देण्यासाठी आले आणि त्यांनी बाबाविषयी जे काही बोलले ते फार महत्वाचं. म्हणजे या सप्ताहामध्ये कीर्तन पंढरपूरची खूप मोठी कीर्तनकार मंडळी सगळी उपलब्ध होती. सगळी अगदी आनंदाने कीर्तनाला आले असते, कीर्तन केले असते. पण तरी पण आपल्या लेकरांचा मोठेपणा आणि आपल्या लेकराला मोठं करणारी फक्त आईच असते. आणि ती आई जर लहान सर्वसामान्य कीर्तनाची कोण असेल गुरुहरी बाबाजींचं वाक्य बोलणार मला तर ती फक्त आपले गुरुहरी बाबा आहे.
मी आणि या सध्या या अधिक मासामध्ये ते गणेश महाराज श्रीकांत महाराज काल झाले आग्रही जरी असं तरी थोडं तुमच्यापेक्षा जास्त पण विद्यार्थी सगळं जाता जाता सांगून जातो. चारही विद्यार्थी आपलं घर सांगितलं की अज्ञान कधीच झाकू नये. या गादीवर तरी अज्ञान कधी झाकूच नाही माणसाने. अज्ञान झाकलं तर त्याचे परिणाम वेगळे होतात. हरिभक्तराय लक्ष्मण महाराज असतील, हरिभक्तराय सुदर्शन महाराज, गणेश महाराज, हरिभक्तराय शशिकांत महाराज हे चारही महाराज कळाचे क्षेत्रामध्ये जाऊन त्यांनी अध्यापन केले. चारही वर्ष अनेक वर्ष राहून चारही ज्या परीक्षा असतात त्या परीक्षेला उत्तीर्ण झाले. सुदर्शन महाराजांचे ज्यांनी जवळजवळ कंठस्थ झालेले सगळे अगदी त्या संस्थेतून. पण आम्ही दोनच महाराज या कीर्तनात असे आहोत. कोणते दोन महाराज? आमचे दोघं आहे गिरिजनाथ महाराज आणि रामनाथ महाराज. हे सगळं खरं सांगितलं पाहिजे, थोडेच नाही. आणि परमार्थामध्ये नाही आणि कुठंच खरं गुरुच नाही. आम्ही गुणच आहे. कारण आम्हाला कुठला पाठाला बसला ना कुणी तिथं जाऊन पाठ शिकून ना माझी पुढे मागून ते ज्ञान संपादन करतात. आमची आळंदी, आमचं पंढरपूरचा चातुर्मास, आमचं काय असेल लहानपणापासून फक्त श्री गुरु बाबा आणि देवगड संस्थान गीता पाठ होतो. त्या गीता पाठातून गीता शिकले कायम स्वरूपी अशा प्रकारचं त्याच्यामध्ये शब्द असेल, लहानपणी असेल हरिपाठ बाबांनी शिकवून कीर्तनाच्या भोपाळ्या असेल, काकड्यातल्या चाली असेल, या सगळ्या कुणी करून घेतलं आमच्या सगळ्याकडून एकटाच नाही सगळं. तोपर्यंत श्री क्षेत्र देवगड पंढरपूर दिंडी होती. त्या दिंडी सोहळ्यामध्ये कोणत्या साडी कुठं कशा म्हणाव्या, त्या चाली कशा असाव्यात हे सगळं आतापर्यंत 4 वर्ष नाही वयाचा आता 2 कमी 60पर्यंत गेलो. एवढे वर्ष एवढं आपल्या सर्वांकडून त्याच्या अगोदरचं असतील होतं. पण एवढं हे सगळं जर कोणाकडून मिळालं असेल हा देश काळ तरी हे सगळं इथलं वैभव फक्त श्री गुरु बाबाकडून मिळते. श्री समर्थ सद्गुरू केशवगिरी बाबांनी देवगड क्षेत्र भगवान दत्तात्रय या ठिकाणी विराजमान केलं. आणि श्री गुरु बाबांनी आपल्या सद्गुरूंची पारमार्थिक सर्व जी काही इच्छा आहे त्या सर्व इच्छा परिपूर्ण अशा प्रकारचे आतापर्यंत करत आहेत आणि पुढेही करत आहेत. जे आहे ते सगळं त्यांचं आहे, ते आहे सगळं त्यांच्यासाठी आहे. आणि जे करायचे सगळं तेही त्यांच्यासाठीच आहे. तो परमार्थ असेल, परमार्थाच्या अनुषंगाने इतर सर्व धार्मिक कार्य असतील, कथा कीर्तन, हे सगळं वैभव हे सगळं कोणाच्या म्हणून आहे? हे सगळं त्यांच्यासाठी आणि त्यांच्या म्हणून असेल. आपल्याकडं तीळ मात्रही येऊ देत नाही आणि त्यांच्या चरणावर हे सगळं समर्पित करतात. असं संपूर्ण या ठिकाणी या संतांचं जीवन परोपकारासाठी गेले. परोपकार करण्यासाठीच त्या ठिकाणी वैकुंठातून आलेले जगद्गुरुला म्हणतात ना आम्ही आलो. तरी म्हणतात आम्हाला Hey!
ओंकाराची जाणीव घेणारे आणि ओंकाराची जाणीव न ठेवणारे असे दोन वर्ग. त्याचा विचार करायचा आम्हाला प्रवेश करायचा. एक आहे कृतज्ञ आणि दुसरा आहे कृतज्ञ. कृतज्ञामध्ये दोन प्रकार आहेत, एक व्यावहारिक कृतज्ञ आणि एक पारमार्थिक कृतज्ञ. त्या व्यावहारिक कृतज्ञामध्ये पुन्हा 5 प्रकार आहेत. व्यावहारिक कृतज्ञतेमध्ये सुद्धा 5 प्रकार आहेत. 5 प्रकार सांगणार मी सरळ सांगून जातो. व्यावहारिक कृतज्ञतामध्ये जे व्यावहारिक कृतज्ञ आहे त्याच्यामध्ये 5 प्रकार आहे. पहिला नंबर येतो त्याच्यामध्ये व्यावहारिक कृतज्ञ. त्याला किती टाका पोस्टाच्या पिटी वाणी त्याचं तुम्ही कसं पोटात पेट्यावर पत्र टाकलं का त्याचं ते पोट जुने दृष्टांत जागेल हा जुने आहे. आणि आता तो त्यांचा काय नाही कोणाचा नाही पुरुषोत्तम माहिती कुठं लावायचा नाही. पुरुषोत्तम मास आहे, मन मास आहे, हर एक मास आहे आणि त्याचा धोंड्याचा महिना आहे. किती द्या एका सासरेडी लावायला आपले आंब्याचे दिवस होते. आंबे आले पेटरी भरून आंबे दिले, भरपूर आंबे दिले. आंबे दिल्यानंतर हा देवगड हापूस आंबे दिले. देवगड हापूस आंबे वचन कीर्तन जातात तुझ्याला आंबे आहे कीर्तन तरी कसं आंबे काय आंबे दिले. आंबे दिले सगळे अगदी सगळे खाल्ले तरी पण ती इच्छा काय असते हो माहिती इच्छा काय असते आपल्या बापाकडून आलेली तरी आणि म्हणा आले किती गोड आंबे आहेत तुझ्या वडिलांनी दिले आणि एक शब्द बोलला नाही गेले. बोले का एवढे आंबे खाल्ले 10-5 खाल्ले तुम्ही रसण केले सगळे झाले पण एक शब्दांतरी विचारले का तुझ्या वडिलांनी आंबे पाठवले अशी म्हटल्यानंतर तू म्हणाला काय उपकार केले देऊन काय झाडं दिले का सगळे आंबे दिले म्हणून. तिला वाटलं ठीक आहे एवढ्या आंबे भाजून आपण सांगितलं बाबा राहिलेले काही झाडं आहेत ना म्हणजे झाडाचे सगळे आंबे उतरून द्या त्या म्हणजे पाठवून एकदा त्यांना मग तरी नाव घेऊन गेले बाबा. सगळे झाडं आणले, सगळे झाडं म्हणजे झाडाचे आंबे उतरून आणले, सगळे गाडीच्या गाड्या भरून आले. मग संध्याकाळी शेंगा बाबांनी सगळे झाडं उतरले आंबे आणि सगळ्या गाड्या भरून पाठवल्या ना. दिले का उपकार केला काय झाडं दिले मग काय झाडाखाली जमीन काय नाव करून दिली का विठ्ठल सोबत शिकाराने वर्णन केले सदा क्रूर सदा वक्र सदा क्रूर सदा मन अपेक्षेते कन्या राशी स्थितनित्यम श्यामातु दशमोग्रह आधा प्रकार सांगितलेला आहे. ठीक आहे. हा कोण आहे या ठिकाणी व्यावहारिक असणारा कृतज्ञ विठ्ठल विठ्ठल व्यावहारिक कृतज्ञताला म्हणतात. व्यावहारिक कृतज्ञ व्यावहारिक कृतज्ञ. दुसरं सांगितलेलं आहे साप आहे. कितीही काळ्या सापाला दूध पाजलं पुण्य करता भूय पाप दूध पाजणी पोशिला साप. कृतज्ञतेमध्ये सापाला कितीतरी दूध पाजलं तर एक दिवस डंक मारणार म्हणजे मारणार तो कृतज्ञ आहे. तिसरा नंबर सांगितलेला आहे अग्नीचा. अग्नीला पांडवांनी खांडवण दिलं होतं खायला, खांडवण दिलं पण तरी सुद्धा लाक्षागृहामध्ये जाळण्याचा प्रयत्न अग्नीनं केलेला आहे. चौथा नंबर कृतज्ञतेमध्ये आहे दुष्ट मनुष्य. दुष्ट ज्याची बुद्धी दुष्ट आहे, जो दुष्ट आहे त्याच्यावर कितीही अशा प्रकारचा उपकार जरी केला तर त्या दुष्ट प्रवृत्ती त्या माणसाला त्या उपकाराची जाणीव राहत नाही. चौथा आणि पाचवा सांगितलेला आहे भगिनी सुद्धा तिथली सोडून भगिनी सोड म्हणजे भाचा. हा सुद्धा कसा आहे कृतज्ञ सांगितलेला आहे आणि त्या कृतज्ञतेसाठी माऊलीने एकच ओळी वापर केली मग सगळ्याच्या लक्षात येते ती कथा इथं घडलेली आहे. निवासाला भगवान शंकराला भस्म आणून देण्याचं काम करणारा भस्मासूर. पण भस्म लागत होतं कोणतं चिता भस्म लेप सरगवी
करोटी परिकर. सीता म्हणजे जाळलेली जी अशा प्रकारची जी चिता आहे त्याची जी रक्षा झालेली आहे ती भस्म घेऊन काय केलं तो काहीतरी वेगळं केलं. त्या चिता भस्म त्याला लागत भगवान शंकराला पूजेला लागतात. आजही जर आपण उज्जैनला गेला तर उज्जैनच्या महाकालेश्वराची आरती महाकाल बोलवा प्रत्येक आरतीला चिता भस्म लावल्या जातो. चिता भस्म आणि मग आरती होते. मला वाटतं 4 का 3 वेळेस आरती होते पण तेवढ्या आरतीला चिता भस्माशिवाय आरती होत नाही. चिता भस्माची क्रिया आहे भगवान शंकर आणि या भस्मासुरासाठी लाडून देतात. आणि त्यांनी तक्रार केली म्हणजे बाबा पण तुझं माणसं एवढे मरायलाच तयार नाही कुठं कुठं फिरू मी. माणसं बोलतच नाही. दवाखाने भरपूर वाढले आणि माणसं बोलत नाही का गाडीत नाही का चिता भस्म मिळत नाही तुमची पूजा होत नाही. मला काहीतरी आशीर्वाद द्या. म्हणजे काय करू काही नाही म्हणजे मला एखाद्या डोक्यात हात ठेवला का त्याचं भस्म होईल असं सांगा. पण मर्यादा करून दिली. तू जायला टेकलेला आहे जायला आलेला आहे मरण्याच्या दारात आहे त्याच्या डोक्यावर हात ठेवून जे भस्म होईल. भोळे बाबा ते त्यांनी दिला आशीर्वाद. ठीक आहे. आणि तो ज्ञान काय केलं शंकर त्या भस्मासुराने ते बाकीचे सोडून दिले. चांगले चांगले गाणारे वाजवणारे कीर्तनकार ऋषी मुनी यांच्या डोक्यावर हात ठेवायला आणि शेवटी पाहता नारद महर्षी भेटले त्यांच्या डोक्यावर हात ठेवायला गेले. ते म्हणाले माझ्या डोक्यावर हात ठेवून काय भेटणार तुला तंबोरा विना. आणि हातच ठेवायचा असेल तर भगवान शंकरच्या डोक्यावर हात ठेव. त्यांच्या दंगेली पार्वती तरी मिळेल तुला. त्याला खरं पटलंच नाही. भगवान शंकराकडे गेला. भगवान शंकराने सांगितलं म्हणजे पार्वती त्याने तर तुमच्या डोक्यावर हात ठेवेल. भगवान शंकर पळून गेले. तिकड प्रसंग निर्माण झाला. शेवटी महाविष्णूने मोहिनी स्वरूप धारण केलं आणि त्या मोहिनीला पाहिल्यानंतर तो भस्मासुरला तिने सांगितलं लग्न करते पण मी जसं नृत्य करेल तसं माझ्याबरोबर पुन्हाच. आमचा देवाचा अशा प्रकारचा काय कसा प्रघात आहे परंपरा आहे. आता त्याला काय तो ती जशी नाचे मोहिनी तसं तो नाचू लागला आणि ते नृत्य झालं नेवाशाला. अजून पुढलं सांगेल मी तुम्हाला. भस्मासुर पुढे मोहिनीला सांगेल तीच मोहिनीला अमृत वाटप केलं तेच मोहिनीला आणि भस्मासुरासाठी विष्णू रूपाने मोहिनी रूप धारण केलं तेच भगवान विष्णू मोहिनीला. शेवटी कमरेवर खांद्यावर डोक्यावर हात ठेवला आपला हात ठेवला त्यालाही हात ठेवला त्याला हात ठेवला आणि जागेवर बसवला. त्याच उदाहरण माऊलीने जागेपूर्वक दिलं. ज्याच्यावर उपकार केले पण त्या उपकाराची जाणीव ठेवत नाही कृतज्ञ राहतो. त्या ठिकाणी माऊली अर्जुनाच्या मुखामध्ये बोलून काढला जिथीची कृपालाही देवरू तेथे म्हणे जीवे विचारू तरी मी काय भस्मा सुरू अर्जुन म्हणे. मी का भस्मासुर आहे का. आणि ज्या भस्मासुराला संपवलं त्या भस्मासुराची समाधी मधनेश्वरच्या समोर मंदिराच्या बाहेर. आम्हाला माहित नाही बरं पण योगी मनमनाचे बाबा म्हणायचे ती समाधी किसी की है मालूम है आपको. नहीं बाबा अरे ये भस्मासुर की समाधी है. ये तो भस्म केलं त्याला विठाला व्यवहारातला कृतघ्न वर्ग आहे त्यातला परमार्थातला कृतघ्न वर्ग. परमार्थातला ही कृतघ्न वर्ग भगवंताने मनुष्य जन्म दिला. भगवंताने हे सगळं कशासाठी दिला. देवे दिला देह भजनारो मटा भगवंताने आपल्याला देह दिला भजनासाठी दिला. पण भजनासाठी न वापरता 3 वेळेस भोजनासाठी आपण वापरतो. हे याला मुखकमल म्हटलेलं. कशासाठी दिलं
भगवंतांनी देह दिला, मुख दिलं. कमल मुख राम भजन को दिया, खाया पिया सुख से सोया, कहा कदमना खोया. कमल मुख राम भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया. प्रत्येकाने विचार करा, दिलं कशा करता? आपण कृतज्ञ आहोत का? कृतज्ञ आहोत का? हा परमात्मा कृतज्ञ नाही, ज्याला देऊन सुद्धा कळत नसेल. काय काय केलं? दिले इंद्रिय हात पाय कान, फार सुंदर भजन म्हणायचे. नरतनु से आया बाबा, मुख कमल तो अच्छा है, राम भजन क्यों ना करे, नरक कुंड में डूबता 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 है. राम भजो तुम, राम भजो तुम, राम भजो तुम, राम भजो तुम, भव जल पार करे, पार करे, भव जल पार करे, पार करे, भव जल पार करे, पार करे, भव जल पार भगवंताने हे सगळं आपल्याला दिलेलं आहे. पण याचा उपयोग आपण पोटाची घळगी भरण्यासाठी केला. देहाचा उपयोग कशासाठी? हाताचा उपयोग कशासाठी? बुद्धीचा उपयोग कशासाठी? पायाचा उपयोग कशासाठी? भगवंताने आता थोडं थोडं घेतलंय म्हणून यांचा पायाचा उपयोग झाला पाहिजे, यांच्या हाताचा उपयोग झाला पाहिजे, यांचा बुद्धीचाही उपयोग झाला पाहिजे. त्याच्या मनात आलं का? ते त्याच्या मनात आलं. दुपारी आलो बाबा, मी एकटाच आलो, कोणाचा उन्हाचा चालू. लॉकडाऊन पडल्यासारखे रस्ते होते, लॉकडाऊन पडल्यासारखे. यांचं गुणही कठीण आहे. त्यातली तर डिझेल नाही, पेट्रोल नाही, आणि ते मिळतं की इतकं महाग आहे. म्हणजे एक महिन्यापूर्वी 100चं पेट्रोल भरलं तरी बरंच येत होतं. त्याच्यानंतर 200चं भरलं तर ते तेवढंच येत आहे, आणि आज 300चं टाकलं तर ते तेवढंच आहे. आता पायाचा उपयोग हे करत नाही ना, आता तो करायला लावणार आहे. पायाचा उपयोग करायला आता काही बरोबर चालणार नाही. आता सायकली बरोबर, जुन्या पुराण्या सायकली रिपेअर करून बरोबर वापरणार. बैल नव्हते ना, आता बरोबर बैल घेणार आहेत. बैल कोण घेणार आहे? बैल घेणार आहेत. बाबा बोलले काल स्वामी, बैलाला पर्याय तेल. आता तेल संपलं तर तेलाला पर्याय पुन्हा बैलच. काय पोळ्याला ट्रॅक्टरची पुढ्या
आणि पोळ्याला बैल असावा. शिंगे रंगविली बाशिंगे बांधली सडविल्या झुली आईन कृपा राजा परधान्या रतन दिवान्या वशीर कठान्या सुस्त उन्हाच्या शिंगाला बांधियली कोंडी हिरवे पिवळे शोभी. दिवाळाचा तो शेतकऱ्याचा बाई सजवत असेल म्हणजे ज्याच्याकडे होईल त्याला सकाळी धुवावं लागतं, त्याचं पोट भरलेलं पाहिजे. पण त्या दिवशी ती उपवास धरतात बिचारे, किती खारा टाका खातच नाही, त्याची कुठे आणतात. ज्याला वाटतं पोट भरलं पाहिजे, इंगळाचे 2 हात झाले पाहिजे, चिंगरी घातली पाहिजे, वेसन घातली पाहिजे, पायामध्ये घुंगर चाळ घातली पाहिजे, केठी घातली पाहिजे, घुंगरमाळी घातली पाहिजे, मोदळ घातली पाहिजे, ती झूल चढवली पाहिजे. अहो प्रत्येक सणाचा आनंद आणि प्रत्येक सणाला महत्व आपल्या देवगड क्षेत्रावर बाबाजी देत असतात. प्रत्येक सणाला पोळ्याचा सण असेल तरी बैलाला सजवून नागपंचमी असेल तरी सुद्धा नागाची पूजा, होळी असेल होलिकेची पूजा, कुठलाच सण नाही. सण आम्हाला संस्कृती शिकवतो, सण आम्हाला एकत्र आणते, सण आम्हाला एक अशा प्रकारचं जीवनातले दुःख त्यातून आपलं दुःख वजा होत जात आणि सुखाची प्राप्ती होत राहते. बैल आता बैलाची शेती गरजेची राहणार आहे. कशाकरता सांगत होतो मी, हे पाय दिले ना, कशाकरता दिले पाय, पण आम्ही कृतज्ञ झालो त्या भगवंताने दिले. त्या विचारले का भीक मागणाऱ्या भिकाऱ्याला विचारलं, कुणीतरी विचारलं, तो म्हणतो काही दिलं नाही देवाने म्हणून भीक मागतो. काही दिलं नाही, अरे पाय दिले, हात दिले, सगळं दिलं, डोळे दिले, तू काही दिलं नाही म्हणतो. तू एक डोळा द्या बरं, तुझ्या डोळ्याची किंमत किती देईल का तो डोळा? एका डोळ्याची काय किंमत आहे? किडनी गेल्यावर किडनीची किंमत कळते, कानाचं स्वर यंत्र गेल्यानंतर कानाची किंमत कळते, एक पाठ गेल्यानंतर किंमत कळते. हे किती कोटी मोलाचं शरीर आपल्याला भगवंताने तसं दिलं, फुकट दिलं आणि हाताचे करणे का पायाचे चालणे होय मज कारणी ऐसे केरी विठाल विठाल. काय केलं पाहिजे? कृतज्ञ न राहता कृतज्ञ झालं पाहिजे. त्या वाचेला जगद्गुरुने सांगावं, या वाणीला सांगावं, डोळ्याला सांगावं, हाताला सांगावं, पायाला सांगावं, घेई घेई माझे वाण, घेई घेई माझे वाण. एक क्षण कोणाचा खाली जाऊ नये, एक क्षण सुद्धा भगवंताच्या नामस्मरणात वाचून जाऊ नये, एवढी सोय बापाने करून दिली. हे झालं कधी, ते झालं कधी, ते झालं कधी, ते झालं कधी, असं चक्रवाळी सारखं सदोदित चालू, रोजचा नित्यक्रम चालू आहे, रोजचा नित्यपाठ चालू आहे, रोजचा हरिपाठ चालू आहे, रोजचं दर्शन चालू आहे. आणि सप्ताह काळामध्ये सुद्धा अखंड नामजप यज्ञामध्ये चालू आहे. नामजप यज्ञ परम बारून शेकी स्नानादी कर्म नामी पावन धर्म नाम परब्रह्म वेदार्थी. त्याचं नाव घ्या, पण त्याचं नाव कसं आहे? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, मन मागे केशवा, मन मागे केशवा.
त्याला हे सांगितलं, घ्या रे घ्या घ्या रे घ्या स्वतः घेतलं, दुसऱ्याला सांगितलं. कारण तुम्ही कृतज्ञ न राहता कृतज्ञ राहिलं पाहिजे. तो सुद्धा नाव घ्यायला का माणसं घेत नाही. वारीच्या वाटानं प्रवचनाला बसत म्हणतो, प्रवचनाला बसत नव्हतं, आपले बसत होत. आणि मग प्रवचन मग नाही जर बसले तर माणसं मी नंतर घ्या पंक्ती करून घ्या, टपकन पंक्तीला हजर, पंक्तीला बसले. पण थोडस याला टाईम होता, थोडस स्वयंपाकाला. ते म्हणजे म्हणा हरिराम हरिराम म्हणा, तोपर्यंत येते वाढायला. हरिराम सुरू केलं, पुढं हरिराम लागतो म्हणत म्हणते का हरिराम नाही म्हणत माणसं. हरिराम अन्नपूर्णालाच हरिराम आहे, तिकडंच हरिराम आहे. आम्ही इकडे खाली मग सगळे महाराज लोक आहेत. म्हणलं आम्ही त्या दूध घेतलंच नाही, तर जे बसले कसून जे बसले कसून. तर तो काही नाही करतो, भाकरी कधी करणार आहे आपण. एक जण उठल्यानंतर मी म्हणले जाऊ दे हरिराम नको आपल्याला काही नाही. पुढे गेला हॉटेलमध्ये, पैसे भरले, पैसे भरून एक तासानं जेवला आणि देवाचं नाव नाही. याला कृतज्ञ म्हणतात. आणि कृतज्ञ परमार्थातला कृतज्ञ आणि परमार्थातला हे एका ठिकाणी कृतज्ञ, व्यावहारिक कृतज्ञ आणि परमार्थिक कृतज्ञ जगत आहे. या श्रेणीतले होते. शुकाचार्यांनी एक पांडवाच्या यज्ञाचं शीत घाललं होतं आणि त्या शीतातून उतराई व्हावं म्हणून आपण खाल्लंय त्यांचं अन्न. त्या अन्नातून उतराई होण्यासाठी श्री राजा परीक्षितीला शुकाचार्यांनी श्रीमद भागवत कथा सांगितली. त्यांच्या मनातून मुक्त होण्यासाठी, त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्या श्रेणीतले त्यांनी विचार केला. आपल्याही जीवनामध्ये या संतांनी कितीतरी आपल्यावर उपकार केलेले सांगता येणार नाही. कितीही उपकार अशा प्रकारचे आहेत, त्याचं वर्णनच करता येणार नाही. अभंगाचं पहिलं Thank you.
जगत तुकोबराय म्हणतात, काय सांगावं त्यांचे उपकार, सांगताच येणार नाही, तेवढे उपकार केले उपकार सांगू काय, बाप न करी ऐशी माय, धर्मी त्यांची केले पाय, केले अभय अभय दानगा, असं दान स्वरूपाने त्यांनी आम्हाला दिलेले त्यांचे उपकार. आणि सांगतो तुम्हाला, उपकार करायचा तर अंतःकरणामध्ये दया असावी लागते, आणि संतांच्या अंतःकरणामध्ये दया आहे. दयेच्या माध्यमातून मग ते उपकार करू शकतात. ज्याच्या अंतःकरणात दयाच नाही ते उपकार करू शकत नाही. आणि दया दया धर्म आहे. धर्माचं मूळ काय असेल तर दया. दया दया ते धर्मो धर्मी सुखागमो सुखी पुरुषोत्तमो आती जैसा आती जैसे. या यत्र योगेश्वर कृष्ण या पुढे ते हवे आहेत ना, यामध्ये दया आणि संतांच्या अंतःकरणामध्ये दया असते, आणि दयेच्या माध्यमातून ती परोपकार करत असतात. तरी समर्थ सद्गुरू बाबाच्या अंतःकरणामध्ये अपार दया, त्या दया करुणेच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक भक्तांना भक्तावर उपकार केले, कुणाचं कुटुंब नष्ट केलं, कुणाला जीवदान दिलं, अनेकांना अशा प्रकारच्या संकटातून बाबांनी मुक्त केलेलं आहे. सगळे प्रसंग आपल्याला श्री समर्थ सद्गुरू कृष्ण बाबाच्या इतर ग्रंथामध्ये, आणि आपणही त्यांना अनुभवलेलं आहे, दर्शन केलेलं आहे, पाहिलेलं आहे, त्यांचे आशीर्वचन, त्यांचं बोलणं सगळं आपण ऐकलेलं आहे. दयेच्या माध्यमातून श्री समर्थ सद्गुरू श्री बाबांनी अनंत उपकार केलेले आहे. श्री गुरु बाबांनी आपल्या जीवनामध्ये आमच्यासारख्या ह्या सर्व पारमार्थिक पदावर वाटचाल करणाऱ्या सर्वांवर अनेक प्रकारच्या अशा प्रकारची दया त्यांच्या अंतःकरणातून उपकाराच्या माध्यमातून आम्हा सर्वांना प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून काहीही सांगता येणार नाही त्यांच्या उपकाराच्या बाबतीमध्ये. काय संवादा संतांचे उपकार तुकोबराय म्हणतात, मज निरंतर जागविती जागविती, जागे करतात, जागवतात, आणि या सगळ्यातून त्यांच्या जीवनामध्ये परोपकार करत असताना काही द्यावी त्याशी व्हावी उतराई ठेवी दहा पायी जीव थोडा. अन्न देण्यासाठी आपल्याकडे काहीच नाही, आपला जीव जरी त्यांच्या चरणाला अर्पण केला तरी सुद्धा तो कमी पडेल, एवढी अपार अशा प्रकारचे दया आणि उपकार त्यांचे आपल्याकडे आहे. आणि हे उपकार दया करत असताना त्यांनी कशा स्वरूपाची केलेली आहे तर सहज अशा प्रकारची, सहज बोलणी हितोपदेश करुणी सायास असे कविते, सहजते अत्यंत सहजपणाने, आणि सहज जर समजलं नाही तर सायास करूनही शिकवलं. सायास करुणी करुणी सायास शिकविते. अनेक प्रकारानं आपल्याला संतांची असणारी ही जी गुण आहे, दया आहे, परोपकार आहे, त्याचं माध्यम जे आहे सांगत असताना करुणी सायास शिकविते, सहज बोलणे. माऊली ज्ञानेश्वर महाराज वर्णन केलं जातं, सहज बोलले तर ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ निर्माण झाला. सहजे ब्रह्मरासाचे पारणे आत्मना लागे केले नारायणी, किती ती अवसरी पाहुणी पातळो आम्ही. सहज हे सहज त्यांच्या मुखातून निघालं. आम्ही सहज बोललो, बरोबर एखाद्याचं लग्न म्हणून सहज बोललो तर बरोबर दुसऱ्याला रडायलाच लावतो. बातो में बात, बातो में लात, बातो में घात, बातो में घी शक्कर, हे सगळं बोलण्यामध्ये आहे. महाभारत जरी घडलं तर कशामुळे घडलं एवढं जर मांडल्याच नसेल द्रौपदी माता, नाही तरी आंधळ्याचे पोरं इथून घडलं. संत बोलतात ते कसं बोलतात, साचा आणि मवाळ मी तरे आणि रसाल शब्द दर्शी करू अमृताचे सहज. गुरुवारी बाबाजींचं बोलणं सहज आहे, स्वामीजींचं बोलणं सहज, आणि बोलत असताना अत्यंत प्रेमानं आहे. मी एवढं जरी बोलले ना, आणि बोलतातच एवढ्या गर्दीमध्ये कुणीतरी भक्त जरी आला, एवढं तरी बरं आला बस झालं, सगळं झालं, सगळं मिळालं आम्हाला. एवढं जरी किरकिऱ्या नजरेने जरी पाहिलं ना, तो पाऊस तर तू तिथेच उभा राहतो. आणि जर दृष्टी जरी पडली, आणि ती दृष्टी पडली ना, दृष्टी पडली तर ती प्रेमाची दृष्टी असते, दृष्टी पडली ती आनंदाची दृष्टी असते, दृष्टी पडली ती वात्सल्याची दृष्टी असते. एवढी जरी पडली तर त्यातून खूप शिकण्यासारखं राहतं, खूप शिकल्या जातं. असं त्यांचं सहज बोलणं आहे.
जर नाही समजलं तर करुणी जायचा ठिकाणी खूप शिकवलं सारी चुकल्या. एक आता खूप प्रसंग आहे पण वेळ माझे संपलेले. कीर्तनाची वेळ 1 तासाची होती, संपलेली. आणि तुम्हाला जो टाईम दिला का तो टाईम घेऊन घ्या ना. त्या माणसं एवढ्या टायमापर्यंत माणसं आपल्याला आपला प्रतिसाद देतात, आपल्याला आपला प्रतिसाद देतात. तर खेळाची ती नाही 3 तास आहे. हे मनात ठरलेलं असतं ना 3 तासापर्यंत शरीर काहीच म्हणणार नाही. पण इथं मनातच तुम्ही आता 3.5 ते 5च आहे हे आधीच सांगितलं जातं. कोणाला? आपल्या मनाला सांगितलं. वेळ इतकी महत्वाची आहे. मग त्यामुळे ती 1 तासाच्या पुढे गेलं का तर ते आपलं शरीर आपोआप आराम वाजायला लागतं. हे सगळं आतमध्ये आहे आपल्या. हे येतानाच मग आपण टाकून दिले का बरोबर ते तसंच होतं. त्याच्यामुळं त्याला 3 तास जरी गेले तरी ते मनाला सांगितलं की भाऊ 3 तास तुला उठता येणार नाही. आणि तर 1च तास आहे ना 1 तासाच्या पुढे गेलं तर ते मन लगेच चंचल अशा प्रकारचं. सायाचं करुणीची कविता काना मात्र चुकला तरी बाबाला कधी तो आवडत नव्हता. तो कसा झाला पाहिजे, तो आलाप कसा झाला पाहिजे. लक्ष्मण महाराजांनी सुंदर अशा प्रकारचं बाबाचं भजन केलं. गिरिनाथ महाराज भजन केलं पण ते तिथं सगळं रेकॉर्डिंग झालं पण तरी ते म्हणजे नाही बाबांना ऐकू. आणि त्याच्यामध्ये कुठं काय होतं आपल्याला कळत नाही. त्यांनी सांगितल्यानंतर रेकॉर्ड ऐकून टाकलं. फार मला त्या वास्तुशिल्पाच्या बाबतीत असेल, अध्यात्माच्या बाबतीत असेल, सगळ्या 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 परिपूर्ण सगळं जे जीवनामध्ये जेवढं पारमार्थिक आवश्यकता आहे व्यावहारिक सगळ्या गोष्टी ह्या अगदी बाबांच्या अंतःकरणामध्ये बुद्धीमध्ये परिपूर्ण आहे. अगदी कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही. सगळ्या बाबतीमध्ये तसंच लागतं. ऐकून दाखवलं. आणि ऐकल्यानंतर मग त्यांनी सांगितलं हे नमो शब्द असा लवकर आला पाहिजे. ओम नमो सद्गुरु जय जय कृष्णगिरी बाबा. ओम नमो सद्गुरु जय जय कृष्णगिरी बाबा. हे त्यांनी सांगितलं. हे बाबांनी असं म्हणून घेतलं. नमो कुणाला पाहिजे. करुणी सायास शिकविती काय द्यावे त्याचे हवे उतराई ठेविता पायी आणि सांभाळतात कसे शेवटचं समर्पित करीत असताना जे काही जे बोलले की त्यांच्या त्या ठिकाणी त्यांचा प्रसाद आहे आणि जे काही चुकीचे शब्द गेले असतील तो गाडीचा दोष म्हणून या ठिकाणी झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून माझ्या वाणी विराम.